अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं आणि सिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांना, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, अमावस्याला असे काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत, असे काही छोटे छोटे कामं तुम्हाला करायचे आहेत, जे केल्याने तुम्हाला त्याचा 100% फरक जाणवणार आहे. मग हे जे काही छोटे छोटे कामं आहेत, उपाय आहेत, हे कोणी करायचे आहेत? तर हे सगळ्यांनीच करायचे आहेत, सगळ्यांच्याच कामाला येतात. तर तुम्हाला सांगते, उद्या आहे 15 जून, उद्या आहे सोमवती अमावस्या. 15 जूनला सोमवती अमावस्या आहे. अमावस्या म्हटलं की आपल्या मनामध्ये एक थोडीशी भीती निर्माण होते. अमावस्या वाटली की भयानक, खतरनाक असं आपल्याला फील होतं. परंतु अमावस्या म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा दिवस म्हणजे एकमेव अमावस्या. अमावस्या जितकी आपण कठोर, भयंकर मानतो, जितकी भीतीदायक अशी आपल्याला वाटते, की ती नाही. मुळात ती आपल्या मनाची अंधश्रद्धा आहे. अमावस्या म्हणजे सगळ्यात पवित्र दिवस. माता लक्ष्मी त्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जे की मी आज जे तुम्हाला कामं करायला सांगणार आहे, ती कामं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिनं आपल्या घरामध्ये प्रवेश केल्याने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा टिकून राहतो. जी दवाखान्याची दवाखाना जी मागे लागलेला आहे तो नष्ट होतो. त्याचबरोबर घरामध्ये सनी, साडेसाती, विघ्न जी काय आहेत ते जळून खाक होतात. घरातील पूर्णपणे नकारात्मक शक्ती ही वाईट होते. म्हणून घरातील जी काही वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, ती बाहेर काढण्याचा एकमेव दिवस म्हटलं तर अमावस्या आहे. मग त्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत, काही छोटी छोटी कामं करायची आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला सांगायचं आहे, तर आवाज छोटा येत असेल कारण माझी तब्येत खराब आहे आणि व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं, खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत नक्की बघा. परंतु ज्यांनी कोणी हा व्हिडिओ अमावस्या झाल्यानंतर पाहिला असेल, त्यांनी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि नंतर येणाऱ्या अमावस्याला तुम्ही हा व्हिडिओ, जो काही उपाय आहे, जो काही तोडगा आहे, तो तुम्ही करा. बघा, तुम्हाला पहिल्याच अमावस्याला इतका फरक जाणवेल, 90% तुम्हाला फरक जाणवेल. फक्त विश्वासाने तुम्ही करा, मनातून, अंतःकरणातून. मी जे काही तुम्हाला कामं सांगणार आहे ते तुम्हाला करायचे आहेत. अगदी 5 मिनिटसुद्धा वेळ लागत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठून अंघोळ करून घरातील जाळ्या जळमटं जी काही आहेत ते सगळं साफसफाई करायचं आहे. जे घर आपलं जाळ्या जळमटं असो किंवा नसो, सगळीकडून घर आपलं क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही फरशी असते, लादी आपण म्हणतो, ती आपल्याला पुसून घ्यायची आहे. जी आपण लादी पुसण्यासाठी पाणी घेतो, त्या वादलीमध्ये तुम्हाला त्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे, 1 चिमूटभर हळद टाकायची आहे. अर्धी फूड लिंबाचा रस तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं खडीमीठ टाकायचं आहे आणि एवढं हे तुम्हाला टाकून ती फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे. आता असं केल्यानं काय होतं, म्हणजे पाण्यामध्ये हे जे काही मी सांगितले पदार्थ, हे सांगितल्याने काय होतं, तर अशाने काय होतं बघा, जी घरामध्ये आपल्या निगेटिव्हिटी आहे, जी काही वाईट शक्ती आहे, ती शक्ती घरातून निघून जाते आणि घरामध्ये आपल्या प्रसन्नता प्राप्त होते. माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये. त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर दूध घ्यायचं आहे. जे आपण अंघोळीला बादलीभर पाणी घेतो, त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा दूध ॲड करायचं आहे आणि तुम्हाला अंघोळ करायची. आता असं केल्यानं काय होतं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मी कारण सांगते, रिझन सांगते, त्याचा आपल्याला उपयोग काय होतो. असं केल्यानं काय होतं, जे आपण मोबाईल फोन वापरतो, काम करतो, जे आपलं धावपळीचं जीवन आहे, थोडं कोण काय बोललं तर आपल्याला राग येतो, चिडचिड करतो किंवा स्वतःला आपण त्रास करून घेतो. तर ही जी काही आपल्या मनामध्ये भरलेली निगेटिव्हिटी आहे, या निगेटिव्हिटीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी अमावस्येच्या दिवशी ते दूध आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. म्हणून 1 चमचा दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघराची साफसफाई, स्वच्छता करायची आहे. नेहमीप्रमाणे आपण जी काही पूजा करतो, तशी पूजा तुम्हाला आपल्या देवाची करून घ्यायची आहे. तुम्ही आरती करत असाल तर आरती करा. मामांसाठी, आपल्या स्वामींसाठी नैवेद्य ठेवा. प्रत्येकाने, तुम्ही कुठल्या का देवाचे भक्त असेल, तुम्हाला प्रत्येकाला हा उपाय करायचाच आहे अमावस्येच्या दिवशी. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवस मावळता, पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याचं तोंड तुम्हाला दक्षिण दिशेला करून ठेवायचं आहे. दक्षिण दिशा ही एमाची दिशा मानली जाते. ज्या दिशेने जे वाईट शक्ती येतात, त्या सर्व वाईट शक्ती त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये जळून खाक होतात. असं याचं कारण आहे, असं याचं आध्यात्मिक कारण आहे. म्हणून अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिव्याचं तोंड, जी दिव्याची दिशा आहे, त्या दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला झालं पाहिजे. यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो आणि जो काही आपला पितृदोष आहे, तो पितृदोषसुद्धा नाहीसा होतो.
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला काय करायचा आहे बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक अळणी भात शिजवायचा आहे, म्हणजे बिनमिठाचा पांढरा भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि त्यावर काळे तीळ आणि दही टाकून ते कावळ्याला खायला द्यायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये भांडण, सतत क्लेश, म्हणजे लहान लेकरं चिडचिड करणं, लेकरावर कसल्याही प्रकारचं संस्कार न पडणं, मोठ्या माणसांना कसल्याही प्रकारचं मुलं बोलणं असं होत असेल किंवा घरातलं पूर्ण वातावरण हे बिघडल्यासारखं वाटत असेल, तुम्हाला स्वतःला जीवनामध्ये हरल्यासारखं वाटत असेल, मी आयुष्यामध्ये कम्फर्टेबल नाही, मी आयुष्यामध्ये यशस्वी नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर याचा अर्थ तुमच्या पाठीमागे पितृदोष आहे असा सुद्धा होऊ शकतो. म्हणून तो पितृदोष नाहीसा करण्यासाठी, पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आणि भात शिजवून त्यावर दही आणि काळे तीळ टाकून तुम्हाला जिथे कुठे कावळा येईल अशा ठिकाणी कावळ्याला ते खायला द्यायचं आहे. हे कधी द्यायचं आहे, अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्हाला खायला द्यायचं आहे. तुम्ही ठेवा, कावळा कधी का येऊन कधी का खाऊन जाणार. जर कावळा नसेल तर कुठलाही प्राणी येऊन खाऊन जाऊ दे, गाय असो किंवा अजून काही असो, कुत्रा असो, ते खाऊन जाऊ दे, ते पितरांना मिळतं आणि पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा नियम तुम्हाला म्हणजे करायचा आहे, काम तुम्हाला करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी रात्री तुम्हाला काय करायचं आहे, एक असोला नारळ घ्यायचा आहे, म्हणजे न सोललेला नारळ, केसाळ नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. त्यावर 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ती कापूर तुम्हाला जाळायचा आहे. आणि जो कापराला जाळ असतो, जो कापराचा जाळ चालू असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून त्याचा जी काही धूर आहे, जी काही त्याचा धूर पसरतो, ती घराच्या कोपऱ्यामध्ये पसरला पाहिजे. आणि शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूर घ्या. भीमसेनी कापूर घरामध्ये जाळला तर हा खूप शुभ मानला जातो. वास्तुशास्त्रामध्ये भीमसेनी कापराचे खूप सारे फायदे आहेत, खूप सारे महत्त्व त्याचे सांगितलेले आहेत. म्हणून तुम्हाला शक्यतो घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे आणि त्या जाळामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकून त्याचा धूर घरभर आपल्याला पसरवायचा आहे. असं केल्याने घरातील वाईट शक्तीचा नाश होतो. जे काही मी तुम्हाला सांगितलं, तुमच्यासुद्धा मनाला प्रसन्न वाटतं, घरातील सगळे दुःख संकट कडकडून जळून जातात. आणि आणखीन एक शेवटचा नियम तुम्हाला काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही दुचाकी असते, ऑटो रिक्षा, जी काही आपल्या घरामध्ये गाड्या असतात, वाहन असतात, त्याची तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पंचोपचार पूजा करायची. असं केल्याने ॲक्सिडेंटपासून संरक्षण होतं आणि आपल्या मामांचा, स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्यावर होतो. आणि जी काही आपण वस्तू चालवतो, जी काही आपली लक्ष्मी आहे, ती आपल्यावर प्रसन्न राहते आणि सदा आपल्या संरक्षणासाठी ती तत्पर असते. आपल्याला कसल्याही प्रकारची इजा, त्रास आपल्याला ती पोहोचू देत नाही. म्हणून आणि अमावस्ये दिवशी आपल्या गाडीच्या उजव्या टायराखाली एक असला नारळसुद्धा तुम्ही जीवदान म्हणून दिला तर अतिशय उत्तम होतं. म्हणून हे जे काही नियम आहेत ते तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करायचे आहेत. महिन्यातून एक वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूप प्रभावशाली आहे, शक्तिशाली आहे, 100% रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही 1 ते 2 अमावस्या करा. जर तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला असेल तर त्यांनी येणाऱ्या नेक्स्ट अमावस्याला करा. परंतु प्रत्येकाने हे नियम तुम्हाला पाळाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा.